हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. थँक्यू पंडित दादा. तर चला 12 खेळाडू दोन्ही टीमचे आपण या समालोचन कक्षामध्ये. आणि टॉस जिंकला शिरडून संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर पंच सांगतील तुम्हाला. डिक्लेअर झोन आहे एक ठिकाणी जी घरं आहेत तिथे चेंडू गेल्यानंतर 2 धावा डिक्लेअर आहेत. हॅलो. या स्पर्धेसाठी पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य राहिलं ते सन्माननीय श्री भगवानजी दादा पाटील, साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे. त्याचबरोबर इताडे गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य सर्व टीमसाठी ज्याने टी शर्ट दिल्यात ते सन्माननीय भगवान शेठ पाटील यांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर सन्माननीय मदन दादा जाधव समाजसेवक आमनेपाड्याचे MD मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या वतीने सुद्धा विशेष सहकार्य. त्याचबरोबर आर्थिक सहाय्यता विशेष कार्यकारी अधिकारी एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांची ओळख असणारे ते दानशूर दातेत मदन शेठ. त्याचबरोबर जाऊया मैदानामध्ये जेथे गोलंदाज रेवन पाटील पहिलं षटक शिरडून टीमच्या वतीने. लेट्स प्ले. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. पंच अडीगाणे पाहतोय अतिशय चांगली कामगिरी गेल्या 2 दिवसापासून पंचांची. राजेश पाटील स्ट्राईकवरती अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न. स्क्रीन समोर चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा खेळा जाईल प्रयत्न. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पूर्ण केल्या गेल्या त्या 2 रन्स. काटेविपक्ष शिरडून असा विद्यमान सामना. पाठीमागे सरकले. ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूची लाईन चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट होता त्याच्यानंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना एसटी रक्षक बदलला जातो. सुभाष पाटील आल्यात आता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. अगोदर विलास पाटील होते. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. चांगली गोलंदाजी रेवम पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताला असताना एज टेकन करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हाताला ब्रश होऊन पाठीमागे गेलाय. फर्स्ट स्लिपला तोपर्यंत एकच धाव 3 धावा स्कोरबोर्डवरती. प्रथमच स्ट्राईकवरती पाहतोय अरविंद पाटील यांना. राजेश पाटील अरविंद पाटील ही सलामीची जोडी. कवच्या दिशेला खेळण्यात आला. त्याच्यावरती 1 धाव मिळेल. न चौकारणं षटकारणं विकेट. एकेरी धावा पाहायला मिळाल्या. एकच दुहेरी धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा स्कोरबोर्डवरती 4. त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये यूट्यूबची सुविधा ज्यांच्या वतीने पुरवण्यात आली ते हेमंतजी बबन गायकवाड निवारा ग्रुप SEOचे आणि संदीपजी बबन गायकवाड उंबारणी गाव निवारा ग्रुपचे होनर आणि चेअरमन यांच्या वतीने यूट्यूबची सुविधा पुरवण्यात आली. त्यांचा आभार. त्याचबरोबर विनायकजी भगतसाहेब भारतीय जनता पार्टी बल्याणीचे विशेष सहकार्य त्यांचं सुद्धा राहिलं. त्यावर जगदीशदादा धुमाल
मानिवलीपाडा समाजसेवक ज्यांच्या वतीने ट्रॉफी 1 आणि 2 नंबरच्या ट्रॉफ्या देण्यात आल्यात. गोलंदाज सुभाष पाटील, दुसरं षटक. सुभाष पाटील आल्यात आता दुसरं षटक घेऊन. फक्त धावा आहेत 4. फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आलाय, मात्र जेवढी उंची तेवढी लांबी मिळण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झाल्यात. पहिला धक्का काटेरी टीमला लागत असताना त्याचबरोबर अनंतदादा पाटील आंबिवली गावचे समाजसेवक संजयजी सेलार यांचं सुद्धा पाठबळ लागलं. त्याचबरोबर सरफराज रईस उर्फ मुन्नाबाई भारतीय जनता पार्टी बल्ल्यानीचे, त्याचबरोबर शक्तिवान भोईर साहेब यांच्या वतीने सुद्धा विशेष आभार. त्याचबरोबर विक्रमशेठ देवानंद जाधव उंबाडेगाव DB ग्रुपचे सर्वे यांच्या वतीने आम्हाला मदत केली. त्याचबरोबर कट्टर ग्रुप मोहिलेचे ज्यांच्या वतीने बॉल देण्यात आल्यात. त्याचबरोबर पांडुरंग शेठ शिंगोले ज्यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली. स्वर्गीय विश्वनाथ उर्फ पिंट्या दादा सिंगोले यांच्या स्मरणार्थ जेवणाची विशेष सोय देण्यात आली आहे, त्यांचा आभार. फुलटॉस पुन्हा एकदा झेल हवेत आहे, मात्र जवळपास खेळाडू नाही आहे. गोलंदाज गेल्यात, मात्र तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो मात्र खराब आणि 2 धावा पूर्ण केल्यात. शेडून संघ 12 खेळाडू पाठवा. शाहू दादा 12 आहे का? नाही आहे, मीच का? चालेल. पुन्हा एकदा फटका हवेत केल्या. डीपमध्ये फिल्डर आहेत कैलाश पाटील. यस, झेल स्वीकारला जातो. आणखीन एक खेळाडू बाद झालाय. काटेरी टीमला धक्का लागलाय आणखीन एक दीपक चौधरी यांच्या स्वरूपामध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिलं या मंगेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने 2500 रुपयाचं आणि बाळाशेठ संदेश जाधव यांच्या वतीने सुद्धा विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचं सुद्धा सतश आभार. या स्पर्धेमध्ये पाहतोय नवीन फलंदाज मनोज पाटील आल्यात मैदानावरती. 2 धक्के लवकर लागल्यात जय दुर्गामाता 40+ काटेरी टीमला. सहा धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 या 4 आणि आता 2 धावा. यावेळेस क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. एका मागोमाग एक विकेट पाहायला मिळतात. हा फार मोठा धक्का आहे टीम काटेरीसाठी. फलंदाज बाद. लागोपाठ धक्के लागल्यात आणि आता मैदानामध्ये अर्जुनभाई पाटील मैदानामध्ये जात असताना भाईंना पाहतोय आपण जे 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आल्यात. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळायचा होता पॉईंटच्या दिशेला. एकेरी धाव मिळाली. 1ने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. मगाशी 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्या. हॅट्रिकचा बॉल होता. पुन्हा एकदा एकेरी धाव. चांगलं असं षटक राहिलं या सुभाष पाटील यांचा.
आणि इथून 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या फक्त 8 धावा. दोन षटकामध्ये फक्त 8 धावा. गोलंदाज कैलास पाटील. तिसरा षटक या ठिकाणी पहा मिळतं आपल्याला. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि येते 4 धावा. चौकार. 4 रन्स मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. पहिला चौकार. राजेश पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या 12. पुन्हा एकदा ऑफ ड्रॉय पहा मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि भाई धावतात. माहीत आहे की 2 धावा पूर्ण या ठिकाणी चालत की नाही थर्ड अंपायर पाहिलं जाईल. रन आहे. 2 धावा झाल्यात. एकूण धावसंख्या पाहिली तर आता 14 धावा. 14 रन स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. लेग स्टंपला खेळायचं होतं. सिलिमिड ऑफला चांगली चेंडूची पैकी पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर 2 आणि आता डॉट. फुलटॉस. फटका चांगला. फिल्डर आहेत किसन मात्रे. फलंदाज बाद. चांगला झेल टिपलाय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल स्वीकारण्यात आला. शिवा आल्यात आता खेळण्यासाठी. एक उंचपुरा खेळाडू. बरेच खेळाडू पाहिलं तर या ठिकाणी बाद झाल्यात. आतापर्यंत 4 खेळाडू बाद झाल्यात. ड्राईव्ह केला जातोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव मात्र येते सहजतेने पूर्ण होत असताना.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा 2 धावा. आणि इथून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावसंख्या काटेरी टीमची 18 चेंडूमध्ये 18 धावा अद्यापर्यंत बनवल्यात. त्याच्या मोबदल्यात 4 खेळाडू बाद झाल्यात. नॉन स्ट्रायकिंगला शिवा. वा, फटका चांगला, अगदी सुरेख फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन्स पूर्ण केल्यात. शिवाला फक्त धावाचंच होतं. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. एज पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे येतोय आणि दुसरी धाव नाही आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागलंय. चांगला बॉल आतमधून आलाय. चेंडू फटका चांगला आहे. नको, इथे रनआउट झाले असते. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग. कैलास पाटील होते. एकच धाव मिळाली आहे. 22 ही धावसंख्या पाहा मिळते. ती 4थं षटक. पुन्हा एकदा सह केल्यात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. शिवा मात्र धावतात. 2 धावा पूर्ण होतील. पुन्हा एकदा नाही, ते एकच धाव आणि मिसफील्ड. 2 धावा. 2 धावा निश्चित दमछाक झाले. ते धावा घेता घेता 4थं षटक संपलंय. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 26 धावा.
शेवटचं षटक पहा मिळतं आपल्याला. पहिलाच बॉल फुलटॉस होता, एक्झिक्यूट केलंय. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव. गोलंदाज शाहू पाटील, गोलंदाज तानाजी पाटील. तानाजी पाटील आले. शेवटचं षटक. वा, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झाल्यात. बाई कट करण्याचा प्रयत्न राहिला त्यांचा, मात्र झेल टिपला गेलाय. सोमनाथ पाटील आल्यात आता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा झेल, आणि पाय ते दोन झेल त्याच फिल्डरने टिपल्यात. अतिशय चांगलं झेल. कोण? पुन्हा एकदा ऑफ ड्रॉय. चेंडू कव्हरच्या दिशेला डीप मध्ये. दुसरी धाव पूर्ण, आणि ते थ्रो केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी निघाल्यात मात्र. माघारी परतवलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. या ओव्हरमध्ये सुद्धा पाहतो या तानाजी पाटील आहे ना, उडवण्याचा प्रयत्न, सरळ उडवलाय. शिवा मात्र दमछाक झाली आहे. शिवाजी फलंदाज बाद. रनआउट आणि 2च धावा मिळाल्यात. चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आडिवली आणि आयरे. आडिवली संघाचे कॅप्टन आणि आयरे संघाचे कॅप्टन टॉससाठी या. धावा झाल्यात 31. 32 ची गरज आहे शिरडोन टीमला.
चला टॉस केला जाईल आयरे संघ. आयरेचे कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस करूया पाटील साहेबांचे शुभ हस्ते. रघुनाथ पाटील. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आडिवली विपक्ष आयरे या दोन संघामध्ये. कॉल आहे, कॉल आडिवली संघाच्या बाजूने लागलाय, नाणेफेकीचा कॉल. चला खेळाचा इथे पहिल्या 31 धावा बनवल्यात, 32 लक्ष्य असेल ते टीम शिरडोनसाठी. चला सलामीची जोडी जाऊ द्या, सामना सुरू होईल आणि धावता वर्णन पुन्हा एकदा पंडित दादा पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद जगदीश पाटील. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या 11 40+ मोहिली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024 पर्व आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. काल आपण पाहिलं आहे गावदेवी रुद्र 11 चिकनगड संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज बघूया 8 संघांना कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होतो आणि 2 हात करतो या संघाशी. सलामीची जोडी आपण पाहतो विलास पाटील आणि रेबन पाटील. तर गोलंदाज आपण पाहतोय केशव. पहिल्या सत्रामध्ये काटे संघाने 31 धावा कुठल्याच 32चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. गेम इज ऑन. केशव तयार. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू, गुड बॉलिंग. जोरदार अपील करतात गोलंदाज आणि सहकारी. मात्र इथं लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. पहिली 2 षटकं जर चांगल्या पद्धतीने हाताळली काटे संघाच्या 2 गोलंदाजांनी तर 32 धावांचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने हा संघ करू शकतो, वाटचाल करू शकतो. मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असेल. बिनबाद एक. डावखुले फलंदाज रेबन पाटील स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघनायक विलास पाटील नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी एंड चेंज करतात गोलंदाज. केशव येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन गोलंदाजांसाठी क्षेत्ररक्षकांसाठी डोकेदुखी ठरत असतात नेहमीच. इथं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक. बिनबाद एक. केशव तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लाईनमध्ये. अरविंद पाटील वेगाने येतात. चेंडू अडवतात, उचलून फेकतात. तोपर्यंत इथं मात्र धोका संभवलाय. मात्र जर तकदीरचं व्यवस्थित लक्ष असतं तर कदाचित चेंडू फेक व्यवस्थित झाली असते. फलंदाज रेवन पाटील धावचीत बाद झाले असते. मात्र सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 3 वर. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जय गावदेवी 40+ शिरडोन संघाची. फक्त 31 धावांवर रोखलं काटे संघाला आणि 32 धावांचं लक्ष घेऊन रेबन पाटील आणि विलास पाटील ही जोडी मैदानात उतरली आहे. बिनबाद 3. केशवला प्रयत्न करावे लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बाई आलेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेकरेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब फलंदाजी झाली काटे संघाची. फक्त 31 धावा आल्या 5 षटकांमध्ये. 32चं लक्ष घेऊन ही फलंदाजी करतात 2 फलंदाज रेवन आणि विलास. ऑफ साइडला शफल झाले. ऑन साइडला फक्त दिशा दिले. जंटल टच. चौकार आला रेवन पाटीलच्या बॅटमधनं. हा पहिला चौकार. बत्तीस धावांचं लक्ष समोर असताना आपण पाहतोय बिनबाद 9 अशी सुरुवात आपण पाहतोय. एक चौकार ठोकला सलामीचे फलंदाज डावखुरे फलंदाज रेबन पाटीलनं. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर आलाय हा चौकार. बिनबाद 9. 32 धावांचा डिफेन्स करायचा असेल तर प्रत्येक गोलंदाजाला तर टिचून मारा करावा लागेल. निर्धाव चेंडू हाताळावा लागतील. गडी बाद करावे लागतील आणि पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करावा लागेल अगोदर. तर या 32 धावांचा डिफेन्स आपण करू शकता. केशव प्रयत्न करतात. रन ओव्हर द विकेट. 9 धावा धाव फलकावर.
गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं मात्र पायचीतचा अपील उचलून धरलाय. विकेटची गरज होती काटे संघाला आणि ती विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज केशवनं. पहिला ब्रेक थ्रू 9 धावसंख्येवर रेवन पाटील. बॅक टू डगआउट. कालची सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली ती नवापाडा संघाची 66 धावा त्यांनी निळजे बस संघाविरुद्ध कुठल्या होत्या. स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपण पाहिला फलंदाज उमेश जाधव नवापाड्याचे 23 चेंडूंमध्ये नाबाद 55 धावा कुठल्या. आणि कालचा दिवस जर गाजवला असेल तर तो चिकनगड संघानं. अंतिम फेरीत तो संघ दाखल झालाय. 9 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. सलामीचे फलंदाज रेवन पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय डावखुरे फलंदाज सुभाष पाटील येत आहेत. 2 बंधुराज खेळपट्टीवर. एका बाजूला आपण पाहतो स्ट्राईक एंडला सुभाष पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघनायक विलास पाटील. 1 बाद 9. केशव प्रयत्न करतात. राटा मोड द विकेट. ऑन साईडला खेळतात. बाई आहेत. चांगला प्रयत्न, गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धाबा आहेत त्या 2. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते केशव. धावा खर्च केल्या या गोलंदाजानं 11 धावा खर्च केल्या. ते गडी बाद केलाय. 1 षटक संपलंय. धावा आपण पाहतो धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. नक्कीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले तर आदरणीय अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+चे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्याबद्दल या स्पर्धेचे लाडके आयोजक संतोषदादा शिंगोळे आणि संपूर्ण मोहिलीट संघाच्या वतीनं अर्जुनभाई पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा आपण पाहतोय. गोलंदाज आले ते सुनील चौधरी. आता 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये उर्वरित 21 धाबांचा डिफेन्स इथं करावा लागेल. मेहनत भरपूर करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय थोडीशी खराब फलंदाजी झाली. फक्त 5 षटकांमध्ये 31 धाबा आल्या धाव फलकावर आणि 32 धाबांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय तो जय दुर्गा माता 40+ काटाई संघ. 1 बाद 11. सुनील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक वेगाने आले. फक्त सिंगल. अरविंद पाटील होते क्षेत्ररक्षक. सिंगल आली. धावसंख्या पोहोचती ती 12 40 ते 45 धावा आल्या असत्या पहिल्या सत्रामध्ये काटे संघाच्या माध्यमातून तर नक्कीच एक चांगली लढत आपण पाहू शकलो असतो. अजूनही सामना संपलाय कुठे? सामना संपलेला नाहीये. 32 धावा अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत. तोपर्यंत गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली, चांगले क्षेत्ररक्षण केलं तर या 32 धाबांचा डिफेन्स काटे संघ करू शकतो. गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी चांगली केली. 31 धावांवर रोखून ठेवलं काटे संघाला आणि 32 धावांचा इथं पाठलाग करतो. सुनील लेफ्ट मोड विकेट. समोर खेळतात. फटका फसला. राजेश पाटील झेल खाली आलेत आणि इथं मात्र विकेटची गरज होती काटे संघाला. दुसरा धक्का बसला. फलंदाज बाद होतात. सुभाष पाटील बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. पुढच्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज सुनील चौधरीनं. अशा पद्धतीनं सातत्यानं तुम्ही जर निर्धाव चेंडू हाताळले, गडी बाद केले तर या 32 धाबांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. दोन बाद धावसंख्या आपण 12 पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये 32 धाबांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतात काटाई संघाचे गोलंदाज सुनील चौधरी. 2 बाद 12.
पहिल्या चेंडूवर सिंगल आली, पुढच्या चेंडूवर गडी बाद झाला. सीमारेषेवर राजेश पाटील सुरेख झेल टिपला. सुनील चौधरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. चेंडू आणि बॅटचा स्पर्श होऊ देत नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थगित 12 धावा. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार होतोय. संतोष पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. 4 धावा. तानाजी पाटील फलंदाज होते. तानाजी पाटील 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 16 धावा. गडी बाद झालेत ते 2. अर्धलक्ष पार केलंय. षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना टीम शिरडोन संघानं अजूनही 16 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, तिसरा चेंडू निर्धाव. त्या पुढच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आलाय. धावसंख्या 16वर पोहोचली आहे. अजूनही 16 धावांची गरज असेल. सुनील चौधरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. फॉलोथ्रू मध्ये चेंडू गॅदर करतात. अशाच पद्धतीनं तुम्हाला सातत्यानं निर्धाव चेंडू टाकावे लागतील, गडी बाद करावे लागतील. अजूनही लक्ष असेल ते 16 धावांचा प्रयत्न करतात गोलंदाज सुनील चौधरी. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज संतोष. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळतात. फक्त सिंगल आले. धावसंख्या पोहोचते ती 17वर. अशा पद्धतीने 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. आता मात्र चेंडू उरलेत ते षटकं उरलेत ती 3, चेंडू उरलेत ते 18 आणि धावांची गरज असेल ती 15. 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असेल. इथून मात्र गोलंदाजांना फार मेहनत करावी लागेल. कारण पहिल्या सत्रामध्ये जर 40-45 धावा आल्या असत्या धाव फलकावर तर लढत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलो असतो. मात्र अजूनही सामना संपलाय कुठे. 18 चेंडूंमध्ये 15 धावांचा डिफेन्स जर तुम्ही चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं तर अजूनही या धावांचा डिफेन्स काटे संघ करू शकतो. मात्र हे तिसरं षटक फार महत्त्वाचं असेल काटे संघासाठी. अरविंद पाटीलने हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं, कमी धावा दिल्या तर पुढच्या 2 षटकामध्ये 2 गोलंदाज प्रयत्न करू शकतात. तानाजी पाटील स्ट्राईक एंडला. धावसंख्या 17. गडी बाद झाले ते 2. 18 चेंडूंनी 15ची गरज. अरविंद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. बघा आयोजकांना विनंती असेल व्यवस्थित चेक करा तुम्ही. आता आयोजकांची जबाबदारी वाढली आहे. या संतोष सुरेश गोंधळे या आता तुम्ही आयोजक आहात, तुमच्यावर जबाबदारी वाढली आहे. वाईड चेंडू. कारण आयोजकांनी व्यवस्थित पाहिलं कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला आहे. धावसंख्या 18वर पोहोचली आहे. 18 चेंडू 14ची गरज. इथे मात्र फटका फसला आणि झेल टिपला. तो फलंदाज क्षेत्ररक्षक आपण पाहतो केशवच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. 3 धक्के बसलेत आतापर्यंत. 32 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय जयदुर्गा माता काटे संघ. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी खराब झाली. फक्त 31 धावा आल्या 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये आणि 32चं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या सत्रामध्ये शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. काटे संघाला फक्त 31 धावांवर रोखून ठेवलं आणि 32 धावांचं लक्ष घेऊन येते शिरडोन संघ वाटचाल करतोय. मात्र सामना अजूनही खुला असेल, बॅलन्स असेल. आता मात्र चेंडू उरलेत ते 17 आणि धावांची गरज असेल 14. 17 चेंडू 14 धावांची गरज. या षटकामध्ये जर अरविंद पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली तर पुढच्या 2 षटकांमध्ये 2 गोलंदाज चांगला प्रयत्न करू शकतात. मात्र या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होणं गरजेचं असेल. अरविंद पाटील प्रयत्न करतात. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 धावा. 17 चेंडू 14ची गरज. अरविंद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. गुड फिल्डिंग. चेंडूपेक चांगल्या पद्धतीने मनोज पाटील होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या 19वर पोहोचते आहे. 16 चेंडू 13ची गरज. चांगला प्रयत्न करतायत काटे संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक. 16 चेंडूंमध्ये अजूनही 13ची गरज. अरविंद पाटील
ऑफ साइडला. बाईने प्रयत्न चांगला केला. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. इथं बॅकिंगला कुणी नाहीये. चुका होतात काटे संघाच्या माध्यमातून. तोपर्यंत धावा आल्यात त्या 3. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 15 आणि धावांची गरज असेल फक्त 10. 15 चेंडूंमध्ये 10 धावाची गरज. संघ आपण पाहतो शिर्डन संघ फलंदाजी करतोय. इथे मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद असेल. चांगल्या पद्धतीने झेल टिपला यष्टीरक्षक आपण पाहतो दीपक चौधरीच्या माध्यमातून. 4 धक्के बसलेत आतापर्यंत. संतोष पाटील येतात नवीन फलंदाज. गडी बाद केला तो गोलंदाज अरविंद पाटीलनं. आता मात्र चेंडू उरलेत ते 14 आणि धावांची गरज असेल 10. चौदा चेंडू 10 ची गरज. या षटकामध्ये आपण पाहतो अरविंद पाटील प्रयत्न करतात. सेकंडला संतोष पाटील. इथे मात्र फटका पडला. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो सुनील चौधरीना. जबरदस्त गोलंदाजी. 32 धावांचा प्रयत्न करतो. इथे बचाव करण्याचा प्रयत्न करतो काटे संघ आणि या षटकामध्ये अरविंद पाटील चांगली गोलंदाजी करतात. 5 बाद धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 22 धावा. 13 चेंडू आणि 10 ची गरज. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गौतम गायकवाड साहेब आणि महेंद्र भोईर साहेब यांच्या आयोजकांच्या वतीनं टीम मोहिलीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सामना संपल्यानंतर आपण त्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. आपल्या संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय बालरामदादा भंडारी यांचा संघ एक सामना जिंकलाय. तसेच राजू शेठ भोईर हे सुद्धा आनंदित असतील कारण त्यांचा संघ एक सामना जिंकल्या कारणाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चेंडू उरलेत ते 13 आणि धावांची गरज असेल 10. प्रयत्न चांगल्या पद्धतीने करतात गोलंदाज अरविंद पाटील. राईट ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये गोलंदाज अरविंद पाटीलनं. जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये 10 ची गरज. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये अरविंद पाटीलनं. फक्त 5 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केलेत. 4थं षटक फार महत्वाचं राहील काटे संघासाठी. 4थ्या षटकामध्ये जर गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या षटकामध्ये सामन्यात मजा येईल. तीन षटकं संपली आहेत. आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं.
A1 जोडी आपण पाहतो सुनील माने आणि गणेश शेलार यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आडिवली संघाची A1 जोडी आपण पाहतो सुनील माने आणि गणेश शेलार यांचं आगमन झालंय. या पुढचा सामना असेल तो ओम साई 40+ आडिवली विपक्ष परी 11 40+ आयरे. शरद माने यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आता मात्र चौथं षटक मार्गस्थ. 12 चेंडूंमध्ये 10ची गरज. मनोज पाटील यांनी जर चौथं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि शेवटच्या षटकामध्ये 6 ते 8 धाबा उरल्या तर सामन्यात मजा येईल. सामना संपलाय कुठे? सामना अजूनही संपलेला नाहीये. 32 धावा अजूनही पार झालेल्या नाहीये. सिंडोर संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये सिंडोर संघाने चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, 31 धावांवर रोखून धरलं काटे संघाला आणि 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र 12 चेंडू आणि 10ची गरज. मनोज पाटील तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. जबरदस्त गोलंदाजी. अशाच पद्धतीनं तुम्ही गोलंदाजी केली तर अजूनही सामना तुम्ही जिंकू शकता. जी गोलंदाजी चिरडून संघाच्या गोलंदाजांनी केली तशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 11 चेंडू 10ची गरज. मनोज पाटील इथं मात्र जेलची शक्यता निर्माण झाली आहे. चांगला प्रयत्न केला. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. प्रयत्न चांगला होता. अरविंद पाटील होते क्षेत्ररक्षक. दूरचं अंतर का आपला प्रयत्न जबरदस्त चांगला होता. गुड एफर्ट. मात्र यश लाभलं नाही. 2 धाबाला धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 24 वर. दहा चेंडू 8ची गरज. 10 चेंडू 8ची गरज. प्रयत्न करतात गोलंदाज मनोज पाटील. सायगनला आपण पाहतो संघनायक विलास पाटील. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळतात. गॅप शोधली. तकदीर आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. आता मात्र चेंडू उरलेत ते 9 आणि धावांची गरज असेल 7. 7-9चं समीकरण. प्रतिकार करतो काटे संघ. लढत देतोय. झुंज देतोय. हे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने मनोज पाटील यांनी हाताळले तर अजूनही धावांचा डिफेन्स होऊ शकतो. जशी गोलंदाजी चिरडून संघानं पहिल्या सत्रामध्ये केली तशीच गोलंदाजी आता तुम्हाला करायची आहे. 9 चेंडू 7ची गरज. मनोज पाटील. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र इथं सिकंजा कसण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज मनोज पाटील. डॉट बॉलची समाप्ती होते. 8 चेंडू 7ची गरज. चेंडूला टॅप केलाय. तकदीर आलेत वेगानं. एक धाव तर पूर्ण झाली आहे. गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतात. धावचित्ता धोका होता. मात्र इथं फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. आता चेंडू उरलेत ते 7 आणि धावांची गरज असेल 5. 7-5चं समीकरण. हा चेंडू निर्धाव येणं महत्वाचं असेल. प्रयत्न करतात गोलंदाज. 7 चेंडू 5ची गरज. 4ची गरज. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. शिवाजी आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. चार षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. दोन मिनिटं थांबायचं. जरा स्कोर आमचे गुणलेखक करेक्शन करतात. दोन मिनिटं थांबायचं. आमचे गुणलेखक थोडंसं करेक्शन करतात. 6 चेंडूंमध्ये आता मात्र धावांची गरज असेल ती 4. 6 चेंडूंनी 4ची गरज असेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज मनोज पाटील यांच्या माध्यमातून फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. आता मात्र जबाबदारी असेल शेवटच्या गोलंदाजावर. शेवटच्या गोलंदाजासाठी 4 धावा तर त्यांनी ठेवल्यात. 12 चेंडूंमध्ये 10ची गरज होती. मनोज पाटील यांनी चांगले षटक हाताळलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या सहकार्यासाठी आपण पाहतोय अरविंद पाटीलसाठी 4 धावा त्यांनी ठेवल्यात. 4 धावांचा डिफेन्स इथं बचाव करायचा आहे तो गोलंदाज अरविंद पाटीलला. जबरदस्त फाईट. पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी पाहिली. मात्र 32 धावांचा
इथं बचाव करण्याचा प्रयत्न काटे संघ चांगल्या पद्धतीने करतोय. मॅचमध्ये मजा आली आहे. धावा जरी 32 करायच्या असल्या शिरडोन संघाला तरी मात्र इथं लढत देतो तो काटे संघ. पहिल्या सत्रामध्ये शिरडोन संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण चांगलं केलं, काटे संघाला 31 धावांवर रोखलं आणि 32 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. पहिले 2 चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज मनोज अरविंद पाटील हाताळतो ते पाहायचं आहे. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. पहिले 2 चेंडू निर्धाव गेले तर मजा येईल. मात्र इथं फलंदाज प्रयत्न करतील तर गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करेल. 32 धावांचा सामना इथं रंगला आहे. तो काटाई विपक्ष शिरडोन आणि तो सामना रंगवला तो गोलंदाजांनी. आतापर्यंत 4 षटकांमध्ये धावा आल्या 28. आता मात्र 1 षटक उरले 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. गोलंदाज तयार अरविंद पाटील. 6 चेंडूंनी 4 ची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावला, क्षेत्ररक्षक नाहीये. पहिल्या चेंडूवर सामना इथं खुला करून ठेवला फलंदाजानं. तर आदरणीय सुरेश राजाराम गोंधळे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते गौतम गायकवाड साहेब यांचा सन्मान करायचा आहे. मी सुरेश राजाराम गोंधळे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गौतम गायकवाड साहेब यांचा सन्मान करायचा आहे.